श्री शिंदे, सौ शिंदे आणि त्यांची मुलगी आरती शिंदे. स्थळ शिंदे यांचं घर. बघूया शिंद्यांच्या घरात काय होतंय. आई मला खूप भूक लागली का काहीतरी खायला दे ना. देते तुला. तुझा आधी हातपाय धुवून घे, आवरून घे, मग तुला खायला. हा ठीक आहे. आई तू जाताना आले येतील का ते खेळायला. तुझा आधी हातपाय त्यांनी मला प्रॉमिस केलं होतं की तर ती मला मोबाईल घेऊन देणार आहे. आवरून घे, काळजी करू नको. कदाचित बाबा झाले असतील. मी बघते कोणी काय. आता तुम्ही आलात. अभी नहीं 15 मिनट बाद निकलते हैं. आई बाबाला सांगायला त्यांच्याशी बोलायचं नाही. आरती त्यांची एकूण एक मुलगी. साहजिक असताना खूप लाडली. त्यांनी तिला जपलं, वाढवलं, संस्कार केले. बघता बघता आरती पदवीधर झाली आणि मग शोध सुरू झाला तो तिच्यासाठी योग्य अशा बराच. त्यातच ओळखीतून समीर पवार यांचं स्थळ तिला सांगून आलं. समीर पवार त्याची आई शांतता आणि त्याची बहीण नीलम. लग्न ठरलं, लग्न झालंय. लग्नात शिंद्याने पवारांच्या सगळ्या मागण्या पूर्ण केल्या. सोनं, नाणं, पैसा आणि जे मागितलं ते त्यांनी स्वतःच्या मुलीसाठी दिलं. नव्याची नवऱ्यात पहिल्या काही दिवसातच संपली आणि मग समोर आलं असं सत्य त्याची कल्पनाही कधी आरती किंवा तिच्या आईवडिलांनी केली नव्हती. कुठे गेली होती? घरी झालीस की काय? बघायचं काय तुझ्या आई बापांनी आम्हाला. जा माझ्यासाठी एक कप चहा करून ना. डोकं जड झालंय माझं. मी तुमचं डोकं जिंकून देऊ का? काही नको, जा सांगितलं ते काम कर. अहो आलात तुम्ही? आई मी खूप दमलोय का आज. माझे पाय दुखतायत. हा रोजचा बसचा प्रवास, गाड्याचा प्रवास मला जमत नाही. मला बाईक पाहिजे. सांग मग तुझ्या बायकोला मारी फोन करून पैसे मागवायला. मारी नकोय मला, बाईक पाहिजे. बाईक. रोजचा चालायचा त्रास होतो मला. कळलं तुला? आत्ताच्या आत्ता घरी फोन कर आणि 60,000 रुपये मागून घे. अहो असं काय करताय? कुठून देणार आहेत ते एवढे पैसे? ते मला माहिती नाही. तू फोन कर. नको बस. अहो आई कळत नाही का तुला? आत्ताच्या आत्ता घरी फोन कर आणि पैसे मागून घे. कळत ना? आई काय झालं या? आई पाणी आण. हॅलो हॅलो डॉक्टर. आरतीवरती जे आहे शारीरिक अत्याचार काही नवीन नव्हते. पण त्या दिवशी मात्र कळत झाला. आरती बेशुद्ध पडली आणि मग तिच्या नवऱ्याने आणि सासूनी घाबरून जाऊन तिला हॉस्पिटलला नेलं. हाँ डॉक्टर, कैसे आती? क्या आप उसके हस्बैंड हैं? जी आप नहीं. मुबारक हो, आप पापा बनने वाले हैं. क्या बात कर रहे हो? सच? आई एवढा खुश होऊ नकोस. आधी बघ मुलगा आहे की मुलगी आहे ती. डॉक्टर हमें पता करना है लड़का है कि लड़की है. मिस्टर समीर, ये आप क्या बात कर रहे हैं? ये कानूनन अपराध है. मैं ही नहीं जा सकती. अरे मैं उसका पति हूँ. ये मेरा हक है. ये कैसे हो सकता है? मैं ये नहीं बता सकती. आप अरे आजकल सब होता है डॉक्टर. सिर्फ आप चाहो तो. गर्भलिंगनिता एक खूप मोठा सामाजिक अपराध. पण तरीही आज आपल्या समाजात असे अनेक समीर आणि अशा अनेक शांतता हे पाप उघड करताना दिसतात. आणि अनेक असे डॉक्टर्सही इमान विकून पैसा कमवतात. पण यात बळी जातो तो फक्त आणि फक्त स्त्रीचाच. तिची विटंबना होतच राहते. या नाजूक कळ्या गर्भात अशाच फुडल्या जातात. स्त्री ईश्वराची
नीरवच्या बाबतीत जे काही घडलं ते मात्र माणुसकीला काळीमा फासणार होत. अरे क्या आइटम जा रही है? बच्चा को आगे तो बात करते हैं. Excuse me. अरे प्रकाश भैया कैसे हो? बच्चा ना कार किधर जा रही है यार? बस इधर ही दीपक क्लासेस जा रही हूँ. अरे दीपक क्लासेस. अरे मेरे घर के नजदीक है. अरे तो यार, भैया ने तो इधर से ही रास्ता बताया मुझे. अरे इधर से ये तो आधा घंटे का रास्ता है यार. तुझे 15 मिनट में पहुंचा दूं? पर भैया ने तो बोला इधर से ही जाने का सेफ रास्ता है. अरे लेकिन शॉर्टकट है यार. इतना दूर से तो कितना टाइम लगेगा तुझे? तो इधर से कितने टाइम में पहुंचे? सिर्फ 15 मिनट. चलो फिर. चलो. और पढ़ाई कैसे चालू है? बस क्या? और भाई तो नहीं मेरा फ्रेंड अजय. और भैया थोड़ा अच्छे से चलो ना. अरे क्या हुआ यार? अरे ये क्या कर रहे हो तुम? बचाओ मुझे भैया, बचाओ, नहीं मारो भैया, नहीं मारो, बचाओ मुझे, बचाओ भैया, बचाओ, नहीं, चुप रहो. आवाज नहीं करने का. चुप. चल यार अजय हो गया अपना काम. चल. अजून एक अन्याय, अजून एक पाप. स्त्री केवळ उपभोग्य वस्तू म्हणून तिच्याकडे बघणाऱ्या या समाजाची जेवढी कीव करावी तेवढी थोडी आहे. आणि या मानसिकतेतूनच आज असे अनेक गलिच्छ प्रकार आपल्या समाजात घडतात आणि त्यात बळी जातो फक्त आणि फक्त त्या स्त्रीचाच. तिची विटंबना थांबतच नाही. या सगळ्यामधून काय साधणार आहोत आपण? हे सगळं कुठपर्यंत चालणार? याला काही अंत आहे की नाही? आजची स्त्री ही पुरुषाबरोबर खांद्याला खांदा लावून काम करते. आपल्या कर्तव्य सवय पार पाडताना तारेवरची कसरत करते. एक चांगली मुलगी, चांगली बहीण, चांगली प्रेयसी, चांगली बायको आणि चांगली आई या सर्व भूमिका अगदी चोखपणे पार पाडते. पण आपल्या समाजाला या कर्तव्यांची जाणीव होत नाहीये. स्त्रीला मान दिलाच पाहिजे, तिचा आदर केलाच पाहिजे.